अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. त्याच्याचबरोबर मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सगळ्यांचं सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराटीने त्याच पद्धतीने स्वामी सेवेने जाऊ हीच महाराजांचरणी प्रार्थना. स्वामी सेवा म्हटलं तर अर्थात सेवा आली. उद्या आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस महत्त्वाचा दिवस. आय थिंक आपल्या सगळ्यांसाठी दिवाळी आहे ती. कारण आपल्याला माहिती आहे की महाराजांसारखे गुरु आपल्याला लाभले ही खरंच मागच्या जन्माचं आपलं चांगलं कर्म होतं की आपण महाराजांच्या सेवेत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला प्रगट दिन कसा साजरी करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रगट दिनाला काय काय सेवा करायच्या. महाराजांना तुमच्याकडनं काहीही नको आहे. महाराजांना प्रिय आहेत ते फक्त आणि फक्त तुमची सेवा. बाकी महाराजांना तुमच्याकडनं काहीच नको आहे. सेवा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं मला एक प्रश्न विचारण्यात आला की ताई उपवास धरायचा का. उपवास तुमची इच्छा असेल तर धरू शकता, नाही धरला तरी चालेल. मी माझं सांगते. मी प्रगट दिनाला 12पर्यंत नैवेद्य दाखवला जातो. त्याच्या आत मी काही खात नाही. फक्त चहा वगैरे तुम्ही घेऊ शकता. बाकीचं तुमची इच्छा बरं का. असं अजिबात नाही, कारण तुमचं शरीरच तुमची प्रॉपर्टी आहे आणि हे महाराजांना पण चालणार नाही की तुमच्या स्वतःला त्रास करून तुम्ही काही म्हणतो ना की आपण काही सेवा करावी किंवा काय. तर तुम्ही ज्यांना प्रकृती झेपत नसेल त्यांनी उपवास करू नका. अर्थात तुम्हाला गोळ्या चालू असेल. ज्यांना सगळे चांगले असेल तर त्यांनी 12 वाजेपर्यंत खाऊ नका. म्हणजे महाराजांना नैवेद्य दिल्याशिवाय खाऊ नका. आता तुम्हाला काय करायचं आहे सेवा तुम्हाला सांगते. अजिबात खूप जास्त सेवा देणार नाही. पण उद्याचा दिवस बघा, उद्या रविवार आहे. कोणतेही कारण सांगायचे नाही. ताई माझा 4 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे. उद्या तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तुम्हाला उद्या काय काय सेवा करायची. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठून शुचिर्भूत होऊन, अर्थात महाराजांचं प्रगट दिन म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच आहे. आपलं मुख्य दरवाजा साफ करून आपल्या उंबऱ्यावर लेपण करून आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्ती असेल, फोटो असेल तर अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी ती जी सेवा आहे ती फोटो समोर बसून केली तरी चालेल. अर्थात महाराजांना फूल धूप दीप आपल्याला अर्पण करायचं आहे. नैवेद्याच्या व्हिडिओ संध्याकाळी मी तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल. आता मी तुम्हाला सांगणार आहे सेवा काय काय करायची. सगळ्यात महत्त्वाचं की ताई आमचं विटाळ सुतक आम्हाला मासिक धर्म आलाय, आम्ही सेवा करू शकतो का. तुम्ही मांडणी नाही करू शकत पण अर्थात तुम्ही सेवा करू शकता. ती सेवा आहे नामस्मरणाची. तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. महाराजांच्या समोर बसून नाही करणार पण आपल्या मनात महाराज आहे. तुम्ही एखाद्या म्हणजे घरातच तुम्ही अखंड नामस्मरण चालता बोलता उद्याच्या दिवशी तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. तारक मंत्र ऐकू शकता, बोलू शकता. तुम्ही फक्त एवढंच की महाराजांसमोर बसून तुम्हाला ही सेवा नाही करता येणार. आता ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांना काय सेवा करायची आहे तुम्हाला सांगते. उद्या कितीही तुम्ही सकाळी थोडे अध्याय, संध्याकाळी थोडे अध्याय, रात्री थोडे अध्याय असं करून तुम्हाला उद्या स्वामी चरित्र सारामृताचा एक तरी पाठ करायचा आहे. एक पाठ 24 तासात तुम्हाला फक्त 12 अध्याय वाचायचे आहे. 12 ते 12:30च्या मध्ये कोणतीही सेवा करू नका. त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर कधीही सेवा करू शकता, हरकत नाही. दर अर्धा तासाला, दर 1 तासाला एक तास एक पाठ जरी वाचला तरी चालेल. उद्या आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. तुमच्याकडे गुरुलीलामृत असेल तर अर्थात तुम्ही त्याचाही पाठ करू शकता. माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत आहे, मी त्याचा पाठ करणार आहे. दिवसभरात ही सेवा करायची आहे. असं नाही ते आम्हाला पहाटेच करायची का नाही. तुमचं सकाळी फक्त नैवेद्य लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करा. 12 असं परत 2, 3, 4 नका करू. लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही सेवा दिवसभर कधीही करू शकता. तर त्याच्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका पण म्हणायची आहे. लक्षात असू द्या, स्वामी चरित्र अवतरणिका म्हणायची आहे, गुरुचरित्र अवतरणिका म्हणायची आहे. मी सेवा तुम्हाला डबल सांगते. तुम्हाला एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा करायचा आहे. 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे. जास्त केल्या तरी हरकत नाही पण कमी नका करू. त्याच्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. गुरुचरित्र अवतरणिका अर्थात गुरुचरित्राचा ग्रंथ बाहेर काढायचा आहे. 53 अध्यायामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे. नित्यसेवेच्या ग्रंथात पण आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका आहे, ती तुम्हाला म्हणायची आहे. त्याच्याच बरोबर अर्थात तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणार आहे तर 21व्या अध्यायामध्ये स्वामीचरित्र अवतरणिका पण आहे. पण गुरुचरित्र अवतरणिका म्हणायला विसरायचं नाही. आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका पण म्हणायची आहे. तर अतिशय साध्या सेवा आहे ज्या तुम्हाला उद्या करायच्या आहे. मी तुम्हाला ते सांगते. महाराजांना खरंच जर प्रसन्न करून घ्यायचं आहे तर उद्याचा दिवस आहे. उद्याची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून
तारक मंत्र आपल्याला उद्या 11 वेळा, कमीत कमी मी तर म्हणते, मी तुम्हाला खरंच माझं सांगते, तुम्ही माझी फॅमिली आहात, मी कधीच 11 वेळा करायची 12 वेळा करायची कधीच नाही. 11, हां कमीत कमी मी 11 वेळा करते. जास्तीत जास्त किती होतं मी कधीही मोजत नाही, फक्त 11 पर्यंत मोजून घेते, नंतर माझी कंटिन्यू चालू असते. म्हणून सेवा कधीही मोजून मापून करू नका. महाराजांकडे मागताना आपण कधीही मोजून मापून मागत नाही, आपण नेहमी आपली लिस्टच असते. म्हणून सांगते की सेवा करताना कधीही मोजून मापून करू नका. उद्या तुम्ही अखंड नामस्मरण, 11 माळी नाही, तुम्ही 21 माळी, 51 माळी, 108 माळी, नामस्मरणासारखी मोठी सेवा नाही हो. तुम्ही एकदा महाराजांना शुद्ध अंतःकरणाने जरी हाक मारली तरी तुमच्या एका हाकेवर धावून येणारे आपले स्वामी महाराज आहे. म्हणून ताई मी 11 माळी करेल. काय होतं ना, माळ घेऊन जेव्हा आपण जप करतो ना तेव्हा 11 माळी होता, पण जेव्हा अखंड नामस्मरण करतो महाराजांसमोर बसून उद्या अर्धा तास तरी फक्त महाराज आणि मी कितीही मनात वाईट विचारू, कसे पण विचारू, आपल्याला सेवा सोडायची नाहीये. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याच बरोबर ज्यांना मूर्ती फोटो आणायचा आहे त्यांनी आणू शकता. मी तुम्हाला सेवा सांगितली, स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे तुम्हाला. तारक मंत्राचं तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, 51 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. त्याच्याचबरोबर आपल्याला 11 माळी महाराजांच्या करायचा आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे. जास्त केली तरीही हरकत नाही. हे झाल्यानंतर उद्या दिवसभरात कधीही तुमच्या जवळपास, मला एक सांगायचं आहे, तुमच्या जवळपास महाराजांचं मठ, मंदिर, केंद्र आहे, फक्त तुम्ही शोधा, तुम्हाला नक्की सापडेल. उद्या महाराजांच्या दर्शनाला जायला विसरू नका. मठ, मंदिर, केंद्रात तुम्ही जाऊ शकता. उद्याचा दिवस महाराजांचं प्रगट दिन आहे. महाराजांचे शिष्य म्हणून महाराज आपले गुरु आहे, त्यांनी आपल्याला फक्त एक सांगितले की बाबा तुझ्या कर्मात मी आहे, तुझ्या कर्मात तुम्हाला शोध. म्हणून सेवा तर करायची आहे, त्याच्याच बरोबर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते की दानधर्म करायचे आहे. एखाद्या गरजूला जर तुम्ही अन्नधान्य दान केलं तर याच्यासारखी मोठी सेवा नाही आहे. आणि त्याच्याचबरोबर बाकीची माहिती मी तुम्हाला नंतर सांगते. आत्ता फक्त मी तुम्हाला सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही उद्या केंद्रात जाणार असेल तर अर्थात महाराजांना नारळ, खडीसाखर अर्पण करायला विसरू नका. महाराजांना फक्त उद्या जर काही मागायचं असेल ना महाराजांकडे तर फक्त एक मागा की महाराज कितीही दुःख आले, संकट आले तरी मला काही अडचण नाही, फक्त तुम्ही माझा साथ सोडू नका. महाराज तुमचा कधीही साथ सोडणार नाही, पण तुम्ही महाराजांना सोडू नका. महाराजांच्या सेवेत येणं खूप सोपं आहे आणि सेवेच्या बाहेर जाणं तर त्याच्याहून सोपं आहे. फक्त टिकून असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि अवघड आहे ते महाराजांच्या सेवेत टिकून राहणं. कारण अर्थात वाईट वेळ येत असते, संकट दुःख सगळे येत असतात, महाराज आपली परीक्षाच घेत असतात, पण महाराज म्हणत असतात की संकट देणारा पण मीच आहे, संकटांवर सोल्युशन पण माझ्याचकडे आहे. फक्त जी वेळ असते ना ती महाराजांवर कधीही आपल्याला विश्वास सोडायचा नाही आहे. महाराजांची सेवा अखंड करायची आहे. आणि ज्यांना खरंच महाराजांची सेवा करायची आहे उद्यापासून एक पण घ्या की महाराज माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझे कर्म चांगले ठेवा. जे काही आयुष्यात चांगलं होतं ते फक्त महाराजांमुळेच होतं हे तुम्ही मनात ठेवा, आणि जे काही वाईट होतं ते खरंच आपल्या कर्माने होतं. हीच एक भावना आपल्या मनात ठेवायची आहे. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला सेवा करायची आहे. अजूनही व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.